UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। पुण्यात भिंतीला हिरवा रंग देत फुलांची चादर चढवलेल्या जागी मेधा कुलकर्णींनी भगवा रंग दिला। भिंतीला हिरवा रंग देणारा मूळ जागेचा मालक असल्याची माहिती। बीड हत्येतील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बुर्डेंना आदेश। बंदूकसोबत ज्यांचे फोटो आहेत त्या सर्वांचे परवाने रद्द करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे बीड पोलीस अधीक्षकांना आदेश। धनुभाऊ, तुमची निवडणूक बोगस मतावरची, सुरेश धस यांचा निशाणा, तर बीडमध्ये गोली मार भेजे में ढिशक्यांची भाषा चालते, धस यांचा आरोप। संतोष देशमुख प्रकरणाशी संबंध नसल्यानं धनंजय मुंडेंनी राजीनामा देण्याचा काही संबंध नाही, कायदा मोडेल त्याच्यावर कारवाई होणार, हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, वाल्मिक कराडचं 302 मध्ये नाव टाका आणि अटक करा, बीडमधील आक्रोश मोर्चातून आमदार संदीप क्षीरसागरांची मागणी। धनंजय मुंडेंना पालकमंत्री केल्यास बीडचं पालकत्व मी घेणार, दहशत चालणार नाही, संभाजीराजे छत्रपतींचा राज्य सरकारला इशारा। 3 फरार आरोपींचा मर्डर होऊन बॉड्या सापडल्याचा दमानियांना फोन, कर्नाटकच्या बॉर्डरवर मर्डर झाल्याचं फोनवरील व्यक्तीने सांगितल्याचा दमानियांचा खळबळजनक दावा। तीन डेड बॉडी सापडली, पण काही खात्रीलायक माहिती नाही, अजून आपण ओपन नाही करायचं। आमच्याकडे मर्डर झाल्याची अधिकृत माहिती नाही, दमानियांच्या दाव्यावर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांची प्रतिक्रिया। सुरेश धस यांचा निषेध, त्यांनी जाहीर माफी मागावी, मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार, सुरेश धस यांच्यावर बोलताना प्राजक्ता माळी भाऊ। मी माफी मागणार नाही, त्यांनी माझा निषेध केला असेल तर निषेध म्हणून आजपासून हास्य जत्रा पाहणं बंद, सुरेश धस यांची प्रतिक्रिया। कलाकाराचं नाव कुणासोबत जोडू नका, बदनामी करू नका, गौतमी पाटील कडून प्राजक्ता माळीच्या भूमिकेचं समर्थन। अलिबागमधील प्रमुख मार्गांवर आज अवजड वाहनांना बंदी, पर्यटकांची वाढती संख्या पाहता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय। लडाखमध्ये चीनच्या सीमेजवळ शिवरायांच्या पुतळ्याची उभारणी, भारतीय लष्कराने 14,300 फूट उंचीवर पुतळा उभारला। मुंबईतील हवेचा स्तर आणखी खालावला, सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 151, बोरिवली पूर्वमध्ये 151 तर मालाड पश्चिम माझगावमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक 200 पार। नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर पर्यटकांनी फुललं, महाबळेश्वरकडे येणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या मोठ्या रांगा। काश्मीरमध्ये हिमवृष्टीने जनजीवन विस्कळीत, विमान रेल्वे सेवा ठप्प, जम्मू श्रीनगर महामार्ग बंद, सोनमर्गमध्ये 8 इंच, जोजिलामध्ये 15 तर अनंतनागमधील मैदानी भागात 17 इंच हिमवृष्टी। कझाकस्तानमधील विमान अपघाताबाबत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा माफीनामा, युक्रेनच्या ड्रोनवर हल्ला करायचा होता पण अचानक अझरबैजानचं विमान समोर आल्याचं स्पष्टीकरण। दक्षिण कोरियामध्ये लँडिंगच्या वेळी गिअर खराब झाल्यानं विमान अपघात, आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।